राज्याच्या राजकारणातून जरा वळूयात दक्षिणेची काशी अशी ओळख असलेल्या नाशिककडे। नाशिकचं पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व आपण सर्वच जाणतो, पण हेच नाशिक गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आणि रोजच बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे। अशोक खरात या विकृतामुळे आणि त्याच्या घृणास्पद कारनाम्यांमुळे। पण नाशिकमध्ये अशोक खरातपासून महिलांच्या लैंगिक शोषणाची सुरू झालेली ही मालिका स्वयंघोषित पत्रकार आणि एनजीओचा संचालक रवींद्र एरंडे आणि आता तर एका अतिशय नामांकित एमएनसी कंपनीपर्यंत पोहोचलेली आहे। या तिन्ही प्रकरणामध्ये ऑलमोस्ट दररोजच नवनवीन घडामोडी आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत। आजही अशीच माहिती या तिन्ही प्रकरणात आलेली आहे। अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेली 160 जीबीचा डिजिटल डेटा तपास यंत्रणेनं गोळा केलाय। या डेटातनं काय खुलासे होत आहेत ते आपण पाहूच, पण फरार असलेली खरातची बायको कल्पना खरातच्या जामीन अर्जावरती न्यायालयामध्ये सुनावणी झाली। एनजीओचा संचालक रवींद्र एरंडे प्रकरणातही त्यानं 100हून अधिक महिलांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे। तसंच कॉर्पोरेट कल्चरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एमएनसी मध्ये धर्मांतरण आणि महिलांचं लैंगिक शोषण या प्रकरणातही नवनवीन बाबी अतिशय गंभीर अशा समोर आल्या। या सगळ्या घडामोडींवरती आपण या सेगमेंटमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोतच, पण या अनुषंगाने एक गंभीर तितकाच विचार करायला लावणारा प्रश्न आम्ही विचारलाय। तो प्रश्न काय पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आमचा दुसरा प्रश्न, धर्मांतरणासाठी हिंदू महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत, जरूर व्यक्त व्हा। आता सुरुवातीला आपण थोडीशी चर्चा करूयात नाशिकमधल्या त्या नामांकित कंपनीत घडलेल्या प्रकाराबद्दल, ज्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून कॉर्पोरेट जिहाद ही टर्म चर्चेत आली आहे। आता ज्या कंपनीबद्दल आपण बोलतोय ती एका अत्यंत नामांकित ग्रुपची कॉल सेंटर कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये काम करणारा जवळपास सगळा स्टाफ हा 20 ते 22 वयोगटातला तरुण आणि तरुणींचा आहे। पुरुष आणि स्त्रियांना धर्मांतरण करण्यासाठीचं प्रेशर, खास करून मुलींना लग्न झालेल्या पुरुषांकडनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेण्याचा प्रयत्न, असे सगळेच प्रकार इथे घडत होते। हळूहळू 2 वर्षात प्रेमात अडकलेल्या इथल्या एका तरुणीच्या वर्तणुकीमध्ये कसा कसा बदल झाला याची धक्कादायक माहिती सुद्धा आज समोर आली आहे। तिच्या सहकार्यांना कसे कसे बदल जाणवले याचीही माहिती यात आहे। जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडनं। नामांकित कंपनीतील धर्मांतर प्रकरणातल्या पीडितेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। तरुण पीडितेच्या वर्तणुकीमध्ये गेल्या 2 वर्षापासून झालेला बदल तिच्या सहकाऱ्यांनी नोटीस केला होता। गेल्या 2 वर्षापासून ती महिनाभर उपवास करत असल्याचं समोर आलेलं आहे। त्याचबरोबर तिच्या सहकाऱ्यांसोबत तिने जेवण करणंही बंद केलं होतं। तिच्या पेहरावामध्ये देखील बदल झाला होता। एवढंच नाही तर तिने लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केलं होतं। दानिश हा आरोपी विवाहित असल्याची माहिती तिला उशिरानं कळाली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। आता हे प्रकरण या कंपनीमध्ये काही दिवसांपासून नाही तर 2022 पासून सुरू होतं आणि या सगळ्याच घटना गेली काही वर्ष सुरू आहेत। इतक्या मोठ्या कंपनीमध्ये असे प्रकार घडावेत आणि त्याची कानोकान कुणाला खबर लागू नये हेही अशक्य आहे। या प्रकाराबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे काही तरुणींनी तक्रार केल्याची माहितीही समोर आली आहे। या कंपनीची HR अश्विनी चैनानी हिला देखील या सर्व प्रकारांबद्दल माहिती होती असं कळतंय, पण तिने काही केलं नाही। त्यामुळेच असावं, पण जेव्हा हे प्रकरण उजेडात आलं तेव्हा HR फरार झाली। तिला पुण्यातून काल अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या क्राईम ब्रांचनं HR अश्विनीची 4 तास कसून चौकशी केली आणि पुन्हा हजर राहण्याची नोटीस बजावून तिला सोडून दिलंय। आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत। एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे। त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे। सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे।
खरं तर या प्रकरणाबाबत काल बीडमधनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीच होती, पण आज नाशिकमध्येच असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे अघोषित पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही आज पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणाची व्याप्ती बघता सरकारनं आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई होईल, जेणेकरून यापुढे असं करण्याचा कोणीही विचारही करणार नाही असा कडक इशाराही त्यांनी दिलाय. मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अतिशय सगळ्या गांभीर्याने सगळ्या विषयाची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलांचं सुद्धा धर्मांतरण करून घेतलेलं आहे. त्याला पैशाचा आमिष, त्याला नोकरीचा आमिष, त्या ठिकाणी जाऊन त्याला नमाज पडायला लावतायत, त्याला गाईचं गोस खायला लावतायत, गाईचं मांस खायला लावतायत. म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे आणि याची व्याप्ती निश्चित मोठी असू शकते. नोकरी लावून देतो वगैरे म्हणणारे काही लोक आहेत का, बहादर आहेत का, तसं की चाललंय का? अतिशय सिरियस, अतिशय गांभीर्याने हा विषय सुद्धा त्याच्याकडे बघावं लागेल. आणि मी पुन्हा सांगेल की इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे. तर मला वाटतं हे सगळं रॅकेट आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की न्यायालयानं या प्रकरणातल्या 5 आरोपींना आणि कंपनीची HR महिला अधिकाऱ्याला सुद्धा पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासातनं कंपनीतले टीम लीडर्स कसं तरुण तरुणींचं धर्मांतर करायचंय, कसं त्यांना जाळ्यात ओढायचंय याचा तपशीलही बाहेर आलाय आणि हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार किती भयानक आहे हे आपल्याला सांगून जातो. नक्की कशी मॉडस ऑपरांडी होती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मीडिया सेंटरला. तर धर्मांतराची मॉडस ऑपरांडी, आरोपी सभ्यपणाचा आवाणून 20 ते 22 वयोगटातील तरुणींना आकर्षित करायचे. मीटिंग्समध्ये तणाव येताच अन्य व्हॉट्सअप ग्रुपमधनं तरुणी आणि महिलांना दिलासा द्यायचे. ज्या महिला कर्मचाऱ्यांचं टार्गेट पूर्ण होत नसे त्यांना अज्ञात स्थळी बोलवून त्यांच्यासोबत गैरवर्तन करायचे. एका विशिष्ट प्लॅननुसार धर्मांतराचा तरुणींमागे तगादा लावायचा. तरुणांना अडकवण्यासाठी विशिष्ट धर्मातील व्हॉट्सअप ग्रुपमधून प्रयत्न सुरू होते. तर मुळात अत्यंत पद्धतशीररित्या कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात होता, पण पोलिसांनी सुद्धा आपलं जाळं या आरोपींसाठी पसरवलं. गुप्तता बाळगत पोलिसांकडून या कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश करण्यासाठीची योजना आखली गेली. कशी होती ही योजना जाणून घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडनं. नाशिकच्या एका नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिला अत्याचाराच्या घटना सोबत या महिलांचा धर्मांतराचा प्रयत्न करणारा प्रकार नाशिक पोलिसांनी उजेडात आणलाय. ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने केली आहे. खरं तर या प्रकरणात जर पाहिलं तर नाशिक पोलीस आयुक्तांनी नाशिक पोलीस दलातील काही वरिष्ठ महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची एक टीम तयार केली होती आणि ही वेषांतर करून ही टीम या कंपनीमध्ये दाखल होऊन त्या ठिकाणी वावरत देखील होती. एकूण जर पाहिलं तर नाशिक पोलिसांनी हा संपूर्ण गंभीर प्रकार जाणून घेण्यासाठी या टीमच्या माध्यमातून या कंपनीत नेमकं काय घडतंय याची सत्यता त्या ठिकाणी खरं तर पडताळणी करत या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक पोलिसांनी महत्त्वपूर्ण अशी कारवाई केली. एकूणच या कारवाईच्या दरम्यान या पीडित महिलांसोबत नेमकं काय घडतंय, मीटिंगच्या दरम्यान कशा पद्धतीने या मुलींना आणि या महिलांना त्या ठिकाणी वागणूक मिळते, त्यांच्यासोबत कशा पद्धतीचे अश्लील चाळे सुरू आहे हे सगळं कामकाजाच्या दरम्यान जाणून घेतलं आणि त्यानंतर काही ठोस पुराव्याच्या आधारे या आरोपींना नाशिक पोलीस दलातील या महिला टीमने बेड्या ठोकल्या. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये काही सीसीटीव्ही देखील नाशिक पोलिसांच्या माध्यमातून तपासले गेले. 40 पेक्षा जास्त सीसीटीव्हीच्या आधारे ठोस असे पुरावे देखील नाशिक पोलिसांनी हे सगळे तपासून ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळालंय.
आणि आता आपण जाऊया थेट पोल सेंटरला, पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. या सगळ्या प्रकरणावरती महाराष्ट्राचं म्हणणं काय आहे. धर्मांतरणासाठी हिंदू महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत का? 38,000 मतं या प्रश्नावर आली आहेत आणि 75% लोकांना वाटतंय की होय आणि 25% लोक म्हणतायत की अशा पद्धतीने हिंदू महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत, याबद्दल ते असहमत आहेत. आणि याबरोबरच 0 आवर मध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.